केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खड़से ने मंगलवार को मुक्ताईनगर की पंचायत समिति में ताला लगा दिया। आज मुक्ताईनगर के विधायक चंद्रकांत पाटिल ने पंचायत समिति का दौरा किया और नए शामिल हुए अधिकारियों का पटाखों से स्वागत किया। मुक्ताईनगर शहर और तालुका के नागरिकों ने मुक्ताईनगर के पंचायत समिति के अधिकारियों के मनमाने व्यवहार की शिकायत केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खड़से से की थी। इन शिकायतों को लेकर रक्षा खड़से कल पंचायत समिति पहुंची। पंचायत समिति के अधिकारियों से गोलमोल जवाब मिलने से नाराज खड़से ने अधिकारियों कर्मचारियों को बाहर कर पंचायत समिति में ताला लगा दिया। आज मुक्ताईनगर शिंदे गुट विधायक चंद्रकांत पाटिल ने पंचायत समिति में प्रवेश किया और नए शामिल हुए अधिकारी का आतिशबाजी के साथ स्वागत किया और उन्हें शुभकामनाएं दी। इस अवसर पर उन्होंने मीडिया से भी बात की। पंचायत समितीमध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणात काहीतरी हालचाली झाल्या, उलाढाली झाल्या। मान्य मंत्री रक्षाताई खडसे मॅडम आल्या, केंद्रीय मंत्री रक्षाताई आल्या होत्या आणि अनेक आरोप झाले होते। ते काय आरोप होते, कसे होते ते पाहण्यासाठी मी आलो होतो। कारण पर्यावरण डायरेक्ट कुलूप लावण्यात झालं होतं। पंचायत समितीला कुलूप लावल्यानंतर पंचायत समितीचा पूर्ण कारभार बंद पडल्यावर पंचायत समिती सगळे अधिकारी बाहेर काढून कुलूप लावल्या गेल्याच्या बातम्या मी आजच्या पेपरला बदलही पाहिल्या। कारण मी थोडंसं बाहेर कामानिमित्त किंवा माझ्या याच्या दौऱ्यानिमित्त बाहेर होतो। पण आज ते बघितल्यानंतर पंचायत समितीला आलो असता मी 9:45 वाजता आलो, पण 10:30 पर्यंत बीडीओ साहेब आलेले नव्हते आणि काहीच लेखी तक्रारी मला इथे पाहायला मिळालेल्या नाही। मी सिंहनही बोललो, सिंहशी मी दूरध्वनीवर बोललो असं त्यांनी सांगितलं की मी आपल्याला भेटतो आणि सांगतो काय तर एक पंचायत समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वैयक्तिक लाभाच्या ह्या सरकारच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे योजना आलेल्या आहेत। त्या योजना पर्क्युलेट करताना एजन्सी पंचायत समिती आहे आणि त्या पंचायत समितीच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत त्या योजना गेल्या पाहिजे म्हणून ते खऱ्या अर्थाने पाठपुरावा करणे, त्या लोकांना योग्य लाभ मिळवून देणे गरजेचं आहे। अनेक लोक इथे काय करतात, ते पंचायत समितीमध्ये आउटसोर्सर आहे, ते बऱ्यापैकी लोकांची पिळवणूक करतात, अशा बातम्या आमच्याकडे येतात। पण कालच्या दिवशी खऱ्या अर्थाने एक विषय मला आता समजला, मी ऐकून विषय होता, ऐक्यू विषयावर बोलतोय, मला कन्फर्म नाही आहे पण त्याच्यावर मी बोलतोय की पंतप्रधान आवाजचे घरकुलांचा टार्गेट कमी आलं, त्याच्यावरून लोकप्रतिनिधी संताप झाला। तर ते पंतप्रधान आवाजचं टार्गेट हे मला माझ्या माहितीनुसार हे जिल्ह्याहून किंवा केंद्राहून राज्याहून येतं आणि त्याचं फॉलोअप हे फक्त हे करत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भात बी काही गलत झालेली दिसते मला। शेवटी टार्गेट जेव्हा पंचायत समितीला तेव्हा पंचायत समिती खाली जाऊन टार्गेट देऊन त्या गावातून ते कामं करून घेत असते। योग्य लाभार्थ्याला लाभ भेटला पाहिजे हा मुद्दा बरोबर आहे, पण टार्गेट कमी आलं त्या संदर्भात वरती केंद्राकडेच भांडलं पाहिजे। त्याचे पैसे येत नाही त्यासाठी केंद्राकडे भांडलं पाहिजे। SBMचे पैसे, स्वच्छ भारत मिशनचे पैसे वर्षानुवर्षातून आलेले नाही आहे, त्याच्या वर्कआउट होत नाही, प्रशासकीय मान्यता होत नाही आहे किंवा अनेक आता तुम्ही जर बघितलं दलित वस्तीचे कामं ग्रामपंचायत पातळीवर जे आलेले आहे त्यालाही फंड्स असल्यामुळे त्याची वर्कआउट होत नाही, प्रशासकीय मान्यता झालेली आहे। तर याच्यासाठी लोकप्रतिनिधी वरच्या पातळीवर भांडलं पाहिजे मला असं वाटतं। पण कालच्या दिवशी एक नवीन पायंडा जो पडला कुलूप लावण्याचा, तो इतका चांगला पायंडा पडला की आमच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा यांनी केल्यामुळे आता उद्यापासून काय पण झालं तर चंद्रकांत पाटील पण कुलूप लावेल आणि कुलूप लावण्याच्या माध्यमातून न्याय मिळवण्याचा निश्चितच प्रयत्न करेल। खऱ्या अर्थाने कुलूप लावण्याचा चांगला मुद्दा नवीन प्रचलित कायद्याप्रमाणे आला होता, तर कुलूप लावल्यानंतर सगळं चांगलं झालं। मॅडमलाही सक्तीच्या रजेवर पाठवलं, पण का पाठवलं हे मला माहीत नाही आहे, मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो पण मिळत नाही आहे। पण आता तशा पद्धतीत येणाऱ्या काळामध्ये थोडंसं बी काही झालं की अनेक म्हणजे मी जसं करेल तसे प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक पक्षाचे विविध पक्ष पदाधिकारी पंचायत समितीला कुलूप लावतील